हॅलो गाईज. सो मी स्वप्नील बोलतोय. सो महाराष्ट्रवरून. सो लँग्वेजमध्ये तर ओळखलं असेलच बरोबर. सो ॲक्च्युली सगळं जण म्हणतात काय की हां स्टॉक मार्केटमध्ये जर ट्रेडिंग वगैरे करायला, नाहीतर स्टॉक मार्केटमध्ये जर ट्रेड वगैरे करायला वगैरे अमाऊंट वगैरे लागतातच बरोबर. सो मी काय विचार केला की नॉर्मली खूपच चांगलं आहे. ओके. सो मी हे बोलतो होतो की स्टॉक मार्केटमध्ये इन्कम करायला की जास्त असं लागतोच असं बघायला तर. आणि बोलतात की आम्ही ॲज अ पॅसिव्ह इन्कम तर कमवू शकतो असं स्टॉक मार्केट नाही तर इन्व्हेस्टमेंट थ्रू. सो बरेच मी ठिकाणी बघितलं नाही तर यूट्यूबवर पण सर्च वगैरे केला तर तिथं बोललं की विच इज ॲज अ फंडेड अकाउंट तर भेटतो राईट. त्या फंडेड अकाउंटमध्ये कसं असतो की नॉर्मली आता बघा तुमच्याकडे एक $10 तर आहे, पण तुम्हाला ट्रेड करण्यासाठी $1,000 पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता की नॉर्मली ते $10,000साठी ते $10 आहेत ना ते तुम्ही फीजमध्ये देऊ शकता. आणि फीजमध्ये देऊन नंतर ते $1,000 आहे तर तुम्ही ॲज अ फेस 1 फेस 2 जर का असतो काय तर स्टेप 1 स्टेप 2 तसं तुम्ही ॲज अ क्लिअर करू शकता. तर चला मी पण आता घेतलो आहे की स्टेपचं रिगार्डिंग त्याचं रिगार्डिंग आता जो एक टेलिग्राम चॅनल पण ग्रुप जनरेट केलेला आहे आणि त्या डे बाय डेचं जे काही अपडेट आहे ते पण मी टाकतोच. ओके. आणि तसंच यूट्यूबवरती पण टाकतोय. सो बघू आता कसं असतोय बिकॉज का म्हणजे सगळेजण सांगतात की हां बा फंडेड अकाउंट जर घेतलं तर चांगलं आहे म्हणून. ट्राय करूया आता पण हे पण बरोबर. सो ट्राय केल्यानंतर बघू कितीपर्यंत जाते जर्नी काय नाही आहे. ॲज अ स्टॉक मार्केटमध्ये इन्कम होतोय की नाही होतोय, नंतर इन्व्हेस्टमेंटमध्ये होतोय की नाही होतोय. ऑब्व्हियसली तर इन्व्हेस्टमेंट होतोय पण कसं की नॉर्मली लॉंग टर्मसाठी असतो बरोबर. बट हे लॉंग टर्मसाठी नाही आहे. असं आधी ट्रेडिंगमध्ये कसे शॉर्ट टर्मसाठी तर बघावंच लागेल. सो आता बघू कसं असतोय. मी तुम्हाला स्क्रीनवरती पण दाखवतो मी कुठले फंडेड अकाउंट घेतले काय नाही. ओके. त्या प्रकारचा बघूया कसं असतोय ट्रेडिंगचं नॉलेज यूज करून, एक्सपिरियन्स यूज करून तो कितीपर्यंत जातोय फंडेड अकाउंट. ठीक आहे. थांबा दाखवतो तुम्हाला. सो स्क्रीनवरती बघू शकता वी प्रो ट्रेडर प्लॅटफॉर्म आहे. हे फंडेड अकाउंट तुम्हाला देतो आहे. इथं कसं की क्रिसमसमध्ये एक ऑफर आहे. म्हणजे कसं आहे की नॉर्मली फर्स्ट स्टेप आणि 2 स्टेप्समध्ये तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही घेऊ शकता. आणि फेस कंप्लीट झाल्यानंतर ना जेवढं पण तुम्ही प्रॉफिट करता ना फंडेड अकाउंट रिअल अकाउंटमध्ये तर तुमचं 80% होईल आणि 20% कंपनीनं जाईल. सो ह्या बाबतीत मी ते 2 फंडेड अकाउंट तर घेतले होते. तर बट बघायला गेला ना किती एक फंडेड अकाउंटमध्ये जे 2 स्टेप्स होता ते वाईपआउट झाला लॉसमुळे. पण इथं अजून एक आहे माझ्याकडे 1 स्टेपचा. ह्याच्यात कसं की नॉर्मली फक्त $100 प्रॉफिट करून दाखवलं गेलं तेवढंच. आणि इथं तुम्ही बघू शकता की इथं पार्टिसिपेट तुम्ही करू शकता. मी ऑलरेडी केलं आहे. आणि इथं अजून एक म्हणजे की ॲज अ बाय चॅलेंजमध्ये तुम्ही बघू शकता इन्स्टंटमध्ये तुम्ही फक्त आणि फक्त $10 पण घेऊ शकता $500. इथं तुम्हाला काय फेस क्लिअर करायचं काही गरज पण नाही आहे. डायरेक्ट तुम्ही घेऊ शकता. इवन 5 पर्यंत धरून एक किती $50,000 पर्यंत पण तुम्ही घेऊ शकता इन्स्टंटमध्ये. आणि ते 1 स्टेपमध्ये कसं आहे की $10 तुम्हाला द्यावं लागेल. आता माझ्याकडे आहे ते तर त्याला $100 प्रॉफिट करून दाखवावं लागेल. म्हणजे किती 10% प्रॉफिट काढून दाखवावं लागेल त्यांना. असं 2 स्टेपमध्ये 2 फेज होतो. एक $100 एक आणि नंतरनं एक $50 एक. म्हणजे कसं 10% एक आणि 5% एक. ह्या प्रकारचे तुम्ही करू शकता फंडेड अकाउंट घेऊन. तर बघू आता तेच अकाउंट वगैरे अपडेट वगैरे केले ना तर तो व्हिडिओ वगैरे टाकतो डे बाय डेचा. तर ते बघू शकता 23 डिसेंबरला घेतले होते. आज डेट 25 आहे. आणि त्याचं रिगार्डिंगमध्ये MT5मध्ये पण कनेक्टेड झालं आहे की नॉर्मल ते बघू शकता की आज फक्त आणि फक्त 2 दिवसात $37 प्रॉफिट तरी काढले याच्यात. सो कमिशन किती $6 तर आसपास होता. तर सगळे मिळून नॉर्मली किती एक $31 आला. आणि ते बॅलन्स बघू शकता $1,000 ते प्रो ट्रेडरमध्ये आहे. सो हे सगळं ओव्हरऑल ओके अपडेट करतो तुम्हाला. ठीक आहे. सो स्क्रीनमध्ये बघितलं असेल की नॉर्मल तरी फंडेड अकाउंट तरी घेतलं होतं बरोबर. तो 1,000चं ॲज अ फंडेड अकाउंट आहे. ते ॲज अ MT5 लॉग इन वगैरे केलं तर त्यात तर तिथं 23 डिसेंबरचं पण डेट वगैरे दिसेल तुम्हाला. आता फक्त ती आज 2 दिवस झालेत बघा. 2 दिवसामध्ये इव्हन एक $37 प्रॉफिट झाला आहे. तर त्याच्यासाठी बघायला गेलं तर $31 तिथे त्याच्यामध्ये प्लॅटफॉर्मवरती दिसतोय. तर अजून आपल्याला जवळजवळ $70 अजून करावं लागेल. तर जेव्हा ते $70 क्लिअर होईल तेव्हा आपल्याला रिअल अकाउंट भेटेल ट्रेड करण्यासाठी. सो बघू काय होतं. ओके. सो नेक्स्ट अपडेटसाठी मी पण उत्सुक आहे खूपच बरोबर. तोच काय करतो अपडेटमध्ये तसं बघायला तर. चला थँक्यू धन्यवाद.